निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो मॅडम. हा, श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ मॅडम. हा, बोला ताई. म्हटलं मॅडम, म्हटलं माझी मुलगी, म्हटलं मला केंद्र दादानी सेवा दिली होती स्वामी समर्थाची, तर माझी मुलगी SBI PO मध्ये लागली. कशात? SBI मध्ये PO मॅडम लागली. अरे वा 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 वा, किती छान, किती छान. काय सेवा दिली होती दादांनी? सेवानी म्हणजे मला गणपतीची सेवा दिली होती आणि संकट मोचन सेवा दिली होती मला. अच्छा. माझी मुलगी पण करत होती, मी पण करत होती मॅडम. हो का? तर मग आम्ही केली. तर मग लागली मॅडम. आता ती ट्रेनिंग वर गेली. अरे वा. काय शिकली? निवडणूक आचारसंहिता सुरू होती मॅडम निवडणूक मध्ये. जानेवारी महिन्यातच तिचा रिझल्ट आला. आम्ही अक्कलकोट वरून आलो आणि गागनापूर वरून आलो. तिकडून फिरून डायरेक्ट महाराजांनी एकदम आनंदाची बातमी दिली आम्हाला. वा वा वा. कुठून बोलताय ताई मॅडम? कल्पना ताई, कुठून बोलताय तुम्ही? अमरावतीवरून. मी आधी केला होता मॅडम तुम्हाला फोन. माझा मुलगा पण लागला. HSCB बँक मध्ये. समर्थांची कृपा, दोन्ही मुलं लागले. फार मोठी काळजी असते ती, खरंय. मग किती दिवस लागले तुम्हाला सेवा करायला? सेवा करायला म्हणजे आता माझी तशी तर सतत आपली रोजची सेवा सुरूच असते मॅडम. कसं मला समजा मी सतत सेवा करतच होती महाराजांची, पण मला तरी 1.5 महिना झाला होता सेवा करायला. हो का? अच्छा. हो. बघा किती छान. संकट मोचन सेवा करून 21 दिवसच झाले होते. हो. बरोबर 22व्या दिवशी रिझल्ट दिला म्हणजे देवानी, स्वामी समर्थांनी किती रिझल्टच दिला. म्हणजे पहिलाच मेन्स निघाला मॅडम. अरे वा. पहिलाच इंटरव्ह्यू, पहिलाच मेन्स, पहिलाच इंटरव्ह्यू. अरे वा. आणि पहिलाच सिलेक्शन. बघा किती छान ताई. हो. खूप छान. आणि तिने खूप एक्झाम दिल्या होत्या मॅडम. IBPS PO क्लार्क, म्हणजे स्टेट बँकेची क्लार्क आणि IBPS क्लार्क, सगळ्या एक्झाम दिल्या होत्या. हो. तिचं शिक्षण काय झालेलं आहे? ऍग्रिकल्चर झालेलं होतं तिचं. हो. अरे वा. मस्तच मस्त. डायरेक्ट बिलकुल एकदम PO लागली. अरे वा. जसं म्हणजे लागल्याबरोबरच मी एकदम पारायणाला बसली होती मॅडम. मी म्हणजे पारायणाला करतच होती मी पारायण. पण 2 वर्ष झाले अडथळे येत होते. मग कसं ऊन पुष्कळ आहे. आमच्या इथे ना रहाटगावला केंद्र आहे, खूप लांब आहे इथून. अरे बापरे. तर मग तिथं जावं लागते. तर मग मला पोचून द्यायला कोणी नव्हतं. तर मग मी यावर्षी मला स्वामी समर्थांची एवढी कृपा की माझे मिस्टर ड्युटीवर जाताना सकाळी मला सोडून द्यायचे. आणि तिकडून कोणी पण त्या महाराजांच्या कृपेनं कोणी पण मला म्हणजे घ्यायला यायचं किंवा सोडून द्यायचं. 7 दिवस असे गेले मॅडम, तुम्हाला काय सांगू मी. अरे वा. म्हणजे 7 दिवस मस्त पारायण झालं माझं एकदम मनात. किती छान ताई, खूप छान. मी आहे ना नारळ पण ठेवलं नव्हतं महाराजांना. महाराजांना म्हटलं म्हणजे पारायणाच्या आधी माझी मुलगी लागत नव्हती. ती 1-1, 2-2 पॉईंटच जात होती. अरे एक्झाम द्यायची आणि मग मेन्स मध्ये ती 1-1, 2-2 म्हणजे मार्क्सनी जायची. खूप नाराज व्हायचो आम्ही. अरे किंवा का बा काय मनात आहे बा स्वामी समर्थांच्या, असं वाटायचं आपल्याला. म्हणजे काय मनात आहे बा महाराजांच्या. त्याच्यातनं मॅडम तिने म्हणजे कोरोना पिरियड मध्ये तिचा MBA ला नंबर लागला होता. अच्छा. बॉम्बेला. तर मग ते MBA करून दिला आम्ही तिला. अरे कसं पाठवायचं बा. बरोबर. कोरोना पिरियड होता ना तेव्हा. तर मग त्याच्यामुळे मग खूप नाराज होतो की बा, पण शेवटी महाराजांच्या मनात होतच. एकदम दिलं तर असं दिलं महाराजांनी. बघा बिलकुल शक्य गोष्ट करून टाकली मॅडम. हो ना. आता तिचं कुठे आहे ट्रेनिंग? आता ट्रेनिंग औरंगाबादला आहे तिचं. अच्छा. किती दिवसाचं आहे ते?
ते 21 दिवसाचं ट्रेनिंग आहे. नंतर मग तिला आता गाव कोणतं मिळून जाईल कोणतं पण. बरोबर पण बरोबर. एवढं तरी बरं झालं की तिला महाराष्ट्र सर्कलच मिळालं. अरे वा, खूप छान खूप म्हणजे छान. सगळी महाराजांचीच कृपा. हो, तुमचा अनुभव येईपर्यंत तिचं ट्रेनिंग कम्प्लीट असेल. हो मी मॅडम. शेअर करते ताई. आणि माझ्या मुलाचं तर असं झालं, माझा मुलगा बीएससी कम्प्युटर झाला. मग त्याचा इंजिनियर कॉलेजला नंबर लागला होता. मग मी आहे ना त्याचा शेगावला नंबर लागला होता मॅडम. शेगावला कसं तो इंजिनियर कॉलेज त्यांनी सोडलं. माझ्या मुलाची गोष्ट सांगते तुम्हाला, वेळ आहे ना मॅडम? हो. तर मग त्यांनी इंजिनियर सोडलं. मग त्याला सगळे जण म्हणत होते तू इंजिनियर सोडलं. मग आता मी गजानन महाराजवर नाराज झाली. मी म्हटलं की माझ्या मुलांनी शेगाव सोडणं म्हटलं, पण एवढी मग मी गजानन महाराजची भक्तीच करत नव्हती, जातही नव्हती शेगावला. मग मी म्हटलं जाऊ दे आता, स्वामी समर्थावरच सोडून दिलं. पण मॅडम त्यांनी 3 वर्ष अभ्यास केला. कॅट मध्ये तो मेरिट आला. अरे वा. आणि मग त्यांनी कॅट मधून त्याला NIBM मध्ये पुण्याला नंबर लागला त्याचा. तिथेही पहा त्याला झाडू आले. त्या कॉलेजमध्ये NIBM कॉलेजमध्ये झाडू आले. इकडचे तिकडचे सगळे म्हणजे ते स्वामी समर्थच म्हणत. झाडूवाला, मेसवाला सगळे. हो. आणि ज्या बसमध्ये जायचा तो त्या बसमध्ये म्हणजे हेच करायचं, स्वामी समर्थाचीच हे करायचं. अरे वा, बघा ताई, खूप छान. मी शेअर करते ताई. हो. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री